नमस्कार, मी संदेश साळुंके. लाईव्ह आर्ट कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. कोकणातील सुंदर मंदिर हे आपल्या सिरीजमध्ये आपला एपिसोड नंबर 2 चालू आहे आज. आणि एपिसोड नंबर 2मध्ये आपण अजून काही अशी मंदिरं बघणार आहोत जी सुंदर मंदिरं आहेत आपल्या कोकणातली. त्याच्यापैकी काही मंदिरं आपण ह्या एपिसोडमध्ये बघणार आहोत. तर आता आपण पाहूया कुठची मंदिरं एपिसोड 2मध्ये आहेत ती, आणि त्या मंदिराची माहिती मी त्या ठिकाणी गेल्यानंतर सांगेन. आपण कुणकेश्वरला पोहोचलो आणि सुप्रसिद्ध कुणकेश्वर मंदिर. सुंदर मंदिर प्रवेशद्वार आणि कोकणातील सुप्रसिद्ध कुणकेश्वर मंदिर बघतोय आपण. संपूर्ण परिसर, आणि मी अनेक वेळा कुणकेश्वरला आलो आहे आणि पुन्हा एकदा कुणकेश्वरचं दर्शन घ्यायला आपण आलो या ठिकाणी. आणि हे खूप पुरातन मंदिर आहे. श्री कुणकेश्वर आणि सुंदर असं मंदिर आहे. आणि या मंदिर परिसरामध्ये ना अनेक मंदिर आहेत या मंदिर परिसरात. सुंदर हे आहे गणपती मंदिर या ठिकाणचं. आणि या ठिकाणी सुद्धा अनेक मंदिर आहेत. संपूर्ण मंदिर परिसर अशा प्रकारे आहे. आणि विशेष म्हणजे इथलं अप्रतिम निसर्ग असलं आहे बीचवरती. तर बीचवरती गेल्यानंतर तो सोहळ्याचा आनंद घ्या. आणि हे बघा, अप्रतिम मंदिर, सुंदरशी संध्याकाळ बघतो आपण कुणकेश्वरमधली. सुंदर मंदिर आहे, अप्रतिम असा इथला निसर्ग सुंदर. तर आता आपण चाललोय समुद्र किनाऱ्यावरती. तर आता आपण विसर्जनाचा आनंद घेऊया. सुंदर सूर्यास्त बघतोय आपण कुणकेश्वरचा. अलब बेलाब कारण जाणार आहे देवगड तालुक्यातील दाभोळे गावामध्ये. आणि या ठिकाणी पोकरबावचा गणपती हे सुंदर असं मंदिर बघणार आहोत. आणि त्या ठिकाणी असलेलं काता शिल्प सुद्धा बघणार आहोत. आणि या काता शिल्पाचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी
आपला कंपास म्हणजे दिशादर्शक कंपास आहे तो काम करत नाही. म्हणजे असं काहीतरी त्या ठिकाणी मॅग्नेटिक वेव्ज आहेत, म्हणजे मॅग्नेटिक वेव्हमुळे किंवा काहीतरी त्या ठिकाणी असं आहे ज्याच्यामुळे हा कंपास प्रॉपरली काम करत नाही. आणि असं हे वैशिष्ट्यपूर्ण ठिकाण आहे. तर आता आपण हे मंदिरसुद्धा बघूया, कारण मंदिर अप्रतिमच आहे आणि माझ्या कोकणातील आवडत्या मंदिरांपैकी एक आहे. कारण तिथे गेल्यानंतर एक आध्यात्मिक एनर्जी जाणवते आणि सुंदर अशी शांतता आहे, म्हणतात सुंदर निसर्ग आणि एकदम नितळ पाणी आणि वेगळंच वातावरण तिथलं. तर त्या संपूर्ण वातावरणाचा आपण आनंद घेऊया आणि हा संपूर्ण परिसर आपण ड्रोनच्या माध्यमातून सुद्धा बघणार आहोत कशा प्रकारे दिसतो. तर आता मी चाललोय दाभोळे तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणच्या पोखरबाव गणपती मंदिरामध्ये. सुमारे 19व्या शतकाच्या पूर्वार्धात म्हणजे साधारण 1920च्या दरम्यान विजयदुर्ग रेडी या रस्त्याची आखणी सुरू झाली आणि त्यावेळी या मंदिराकडून वाहणाऱ्या ओढ्यावरून रस्ता करण्याची जागा आखली गेली. कारण येथे व्हाळाच्या दोन्ही बाजूला मोठे खडक होते आणि ते एकमेकांना व्हाळाच्या मधोमध पूर्णपणे टेकलेले होते, जणू काही एकच खडक असावे असे. आणि त्याच्या खालून पाण्याने जाण्याकरता आपला मार्ग तयार केला होता व खालच्या बाजूने मोठा डोह तयार झाला होता. त्यामध्ये मे अखेरपर्यंत 12 फूट खोल इतके स्वच्छ पाणी असते. आणि याच मार्गावरती रस्त्यासाठी जंगल साफ करताना ही मूर्ती एका खडकामध्ये उभी मिळाली. ही मूर्ती आणि डोह पांडवांनी अज्ञातवासात असताना तयार केली अशी आख्यायिका आहे. म्हणून या ठिकाणाचं नाव पोखरबाव गणपती असं रूढ झालं. सुमारे 1976-77च्या दरम्यान दाभोळे गावातील श्री बाळकृष्ण आत्माराम राऊत यांना या ठिकाणी श्रद्धा असल्याने ते मूर्तीची पूजा अर्चा करू लागले. जाणारे येणारे पंथस्थ सुद्धा या ठिकाणी थांबून नमस्कार करून मग पुढे जात असत. असेच एकदा काही प्रतिष्ठित मंडळी इथे थांबलेली असताना श्री राऊत यांनी सदर गणपतीची मूर्ती खाली घळणीत विहिरीत पडू शकते अशी खंत व्यक्त केली. मग या मंडळींनी एकत्र येऊन काही रक्कम देऊ केली व बाळकृष्ण राऊत यांनी एक छोटी घुमटी बांधून घेतली आणि छोटंसं मंदिर तयार झालं. खऱ्या अर्थाने या जागेला ऊर्जितावस्था झाली. देवस्थान सार्वजनिक विश्वस्त न्यास नोंदणी दिनांक 12/10/1981 रोजी करण्यात आली. तेव्हापासून आजपर्यंत श्री बाळकृष्ण आत्माराम राऊत आणि राऊत मंडळी या देवस्थानाची पूजा अर्चा करत आहेत. कै क्रुज ठाकूर, कै दामुअण्णा गोगटे, कै बंडोपंत पाटणकर, कै दादा पारकर, कै बाळासाहेब ठाकूर, कै श्रीकांत पाटणकर यासारखे अनेकांनी या ट्रस्टचे काम पाहिले आणि निस्वार्थपणे या मंदिराची ऊर्जित अवस्था यामध्ये श्री राऊत यांचा मोठा वाटा आहे. ॲडव्होकेट इंद्रनील ठाकूर यांनीही ट्रस्टचे काम पाहिले असून विद्यमान श्री महेश लिमे यांच्या अध्यक्षतेखाली विद्यमान विश्वस्त मंडळ काम पाहत असून श्री राऊत यांचे चिरंजीव श्री विठ्ठल राऊत हे सध्या पूजा अर्चा करत आहेत. सदर गणपती हा नवसाला पावणारा आणि जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्धीस पावला आहे. मागी गणेश जयंतीला या ठिकाणी गणेश याग आणि मोठा जत्रोत्सव असतो. सुमारे 1992च्या दरम्यान श्री राऊत यांना दृष्टांत झाला आणि 1999 साली खाली पाण्यामध्ये शिवपिंडी मिळाली आणि श्री ओंकारेश्वर या नावाने 1 मार्च 2001ला स्थापन करून तेथे छोटेखानी टुमदार मंदिर बांधण्यात आले. जागृत देवस्थान, नवसाला पावणारा गणपती आणि शांत निसर्गरम्य परिसर यामुळे या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी असते. तर आता आपण मंदिर परिसराचा आनंद घेऊया. आणि या ठिकाणी चुंबकीय लहरी आहेत, त्याच्यामुळे होका यंत्र चालत नाही किंवा जे चुंबकीय वस्तू आहेत त्या या ठिकाणी चालत नाही असं या कातळशिल्पाचं वैशिष्ट्य आहे.
आणि तसे प्रयोग त्या म्हणजे पूर्वी केले गेले की ते काही लोकांनी संशोधन केले, त्याच्यामध्ये सिद्ध झाले या ठिकाणी चुंबकीय लहरीमुळे होकायंत्र किंवा जे चुंबकीय गोष्टी आहेत त्या चालत नाहीत. वर्ल्ड हेरिटेज इरिगेशन म्हणजे सिंचनमध्ये हे संपूर्ण जगामध्ये फक्त 74 साईट्स आहेत ज्यांची नोंद या साईटवरती झाली आहे. त्याच्यापैकी एक आणि महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा राज्यातील एकमेव साईट आहे ज्याची नोंद वर्ल्ड हेरिटेजमध्ये झाली आहे. तर आता मी जाणार आहे धामापूरला. धामापूर तालुका मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग येथे जाऊन आपण हे तलाव आणि त्या तलावाच्या बाजूला असलेलं सुंदर असं भगवती मंदिर आणि अन्य मंदिर सुद्धा आपण आपल्याला गेटमधून आपल्याला जायचं आहे. रस्त्याच्या बाजूलाच आहे. सुंदर तलावाच्या बाजूला असलेलं मंदिर. तर आता आपल्यावर इथले स्थानिक ग्रामस्थ आहेत. काय नाव? ओमकार कांबळी. ओमकार कांबळी. आणि आता यांच्याकडे आपण माहिती घेऊया धामापूरच्या त्या तलावाबद्दल आणि मंदिराबद्दल. हां चला, आता आपण मंदिर परिसरात आहोत. सुंदर मंदिर. हां तर आता आम्ही जिथे बसलोय हां तो खरा बांध आहे मंदिराचा. ओके. मंदिराचा म्हणजे ह्या तलावाचा. तलावाचा. हां आता ह्या गावाचं नाव आहे धामापूर. हां हां आणि ह्या गावाला म्हणजे जेव्हा इकडे चालुक्यन राजा आले हां, होते हां. विक्रमादित्य, हां तर त्यांच्या एका ताम्रपट्टात ह्या गावाच्या नावाचा उल्लेख सहम्यपूर असा आढळतो. ओके. आणि त्यांनी असं लिहिलं होतं की विळगी नदी तटस्थ बळाळ बळीळ हां. ग्राम सहम्यपूर ग्राम योर्म शयस्त नेरूर नानाम्न ग्राम. ओके. तर याचा अर्थ शब्दशः घ्यायला गेला तर असा होतो की नेरूर गावच्या भेटीवेळी आपण विळगी नदी तटस्थ म्हणजे आताची जी आमची कर्ली नदी आहे ह्या नदीकाठी आपण 2 सुंदर गावे पाहिली आहेत. तर एका गावाचं नाव आहे सहम्यपूर म्हणजे आताचं धामापूर, आणि एका नदीकाठी दुसरं गाव आहे ते बळाळ बळीळ म्हणजे वालावल. नदीच्या पलीकडे जर तुम्ही बघाल तर वालावल असा रेफरन्स नावाचा आढळतो. म्हणजे कुठे गेलं तर नावाच्या संदर्भात काही ना काहीतरी मंदिराकडे चालेल. ओके. तर मंदिर जर तुम्ही बघाल हां तर आता पूर्ण मंदिर जर कसं असतं तर पहिले असतो तो मुखमंडप, बरोबर. मग असतो सभा मंडप, हां. आणि त्याच्यानंतर असतो तो गर्भगृह. आणि गर्भगृहाच्या वर नेहमी कळस असतो. बरोबर. पण आमच्या मंदिराच्या एक्झॅक्टली मंदिरामध्ये एक्झॅक्टली ऑपोजिट आहे. बरोबर. आमच्या मंदिरात कळस जो आहे हां. तो सभामंडप सभामंडपाला. हां कारण गाव जे आहे आणि गावातली मंदिरं जी आहे त्या गावाची रिफ्लेक्शन, बरोबर. म्हणजे गावाचं जे काय सगळं काय म्हणतात ते आपण प्रतिबिंब जे आहे ते मंदिरावर उमटवलं जायचं. ओके. म्हणजे कसं तर हा मंदिर म्हणजे एक सेंटर भाग होता आणि मंदिराला लागून सगळी आजूबाजूला त्याच्या वस्ती वस्ती होती. बरोबर. आणि आता आपण अजून आज जाऊया आपण. चालेल चालते. मंदिरात चालेल. हां सभागृह आहे. हां सब आणि तिकडे आहे काय. आणि कुठे आहे? तुम्ही जर त्याचं बारीक निरीक्षण जर कराल काय मायन्युटली आमचे ते दर्शवायचे, बरोबर. तर तो हा एक प्रकार म्हणजे एखादा आळशी माणूस जर असेल माझ्या हे सुद्धा बघा एकदम बारीक सगळे बरोबर. पूर्ण डिझाईन आहे. त्यावेळेस एकदम डिटेल वर्क आहे. हे साधारण किती वर्षापूर्वीचं असेल हे लाकडी काम? हे लाकडी काम म्हणजे आता त्याच्यानंतर मध्ये खूप वेळा मंदिराचं जीर्णोद्धार झाला. नंतर बांधल्यानंतर खूप जीर्णोद्धारण काय म्हणतात ते परत बांधण्यात आलंय. त्यामुळे एक्झॅक्टली मी तुम्हाला सांगू शकत नाही की कधी आहे. पण तरी पुरातन आहे ते. म्हणजे पुरातन आहे म्हणजे एक असेल 100-1 वर्षापूर्वीच्या पूर्वीच असेल. बरोबर. आणि एकदम डिटेल वर्क आहे लाकडाचं प्रत्येक खांबांवरती. तर ही आहे आमच्या भगवती देवी आईची मूर्ती. आणि मूर्ती सुद्धा पुरातनच आहे नाही? हा पुरातन आहे. म्हणजे विजयनगर काळात म्हणजे आता तुम्ही जर बघाल पूर्ण कोकणचा इतिहास तर सगळ्यात पहिली आणि तरंग
हे म्हणजे पूर्ण भगवतीचं मंदिर आहे. हम्म. आणि आमच्याकडे नारायणाचं मंदिर आहे, सातेरीचं मंदिर बरं. आहे. तिथे पण आपण जाऊ. चालेल. आता नारायण मंदिर आहे. बरं. आणि इथलं सुंदर असा सभा मंडप.